नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. ती म्हणजे कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांना जे काही पात्र शेतकरी असणार आहेत किंवा ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे, अल्पमुदतीत असेल, दीर्घ मुदतीत घेतलेलं असेल, अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या बँकेमध्ये जर त्यांचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल, तर त्या मोबाईलवरती त्यांना आता मॅसेज पाठवण्यात येत आहेत. काय मॅसेज पाठवण्यात येत आहेत? तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की प्रिय शेतकरी बंधूंनो, आपणास कळविण्यात आनंद होत आहे की तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र, तुमची जी काय बँक असेल ते बँकेचं नाव असेल या ठिकाणी, बँक ऑफ महाराष्ट्रामधून शेतीसाठी पीक कर्ज घेतले असून महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या शाखेशी संपर्क साधा. बँक ऑफ महाराष्ट्र. अशा पद्धतीनं मॅसेज शेतकऱ्यांना सुरुवात झालेली आहे जायला. आता मॅसेज तुम्हाला आला म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे. काही शेतकरी म्हणतील की माझा मॅसेज आलेला नाही आहे, तुमचा नंबर लिंक नसेल किंवा लिंक जरी असेल तर आणखीही त्यांच्याकडून मॅसेज पाठवणं म्हणजे डेटा जे काही फिडिंग असेल त्याच्या माध्यमातून होत नसेल किंवा झाला नसेल कंप्लीट. अशा स्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्हाला जर आलं नसेल, तुमचं पीक कर्ज जर थकीत असेल, तर तुम्ही आपल्या कर्जमाफीसाठीची खात्री करून घेण्यासाठी तुमच्या जवळची जी काही तुमची कर्ज घेतलेली बँक असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या खात्याची चौकशी करा. तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत म्हणजे कोणत्या ओ-टी-एसच्या ह्याच्यामधून तुम्ही कर्जमाफी का कोणत्या ह्याच्यामध्ये कर्जमाफी बसते तुमची, तुमचा डेटा फिडिंग झाला आहे का, का तुमच्या सेव्हिंग खात्याची कुठली के-वाय-सी बाकी राहिलेली आहे, तुमचा मोबाईल नंबर लिंक नसल्यानं काही अडथळा आलेला आहे का किंवा त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही आहे का. संपूर्ण प्रोसेस तुम्हाला हे तुमच्या जवळच्या बँकमध्ये जाऊन डिटेल्समध्ये त्याची माहिती घेऊन तुमची कर्जमाफीमध्ये नाव समाविष्ट झालेलं आहे याची खात्री करून घ्यायची आहे. कारण की तुम्ही असंच राहताल आणि उद्या करून कर्जमाफी जर तुमची झाली नाही तर तुम्ही बँकेला काही बोलू शकणार नाही आहेत. कारण की बँक त्यांच्याकडे जी डेटा आहे ती देण्याचा प्रयत्न करेल, परंतु आपलंही काम आहे की आपण आपला डेटा आहे तो आपला या यादीमध्ये व्यवस्थित कर्जमाफीमध्ये आपण बसलेलो आहोत का किंवा प्रोत्साहनमध्ये असाल तर प्रोत्साहनमध्ये आपलं आहे का, अशा पद्धतीनं तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. अशा पद्धतीचं हे नवीन अपडेट होतं. तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेशी जाऊन आपला कर्जमाफीसाठी आपण पात्र आहात का त्याची खात्री करून घ्या आणि आपलं नाव वगैरे किंवा त्यातल्या मॅनेजरशी वगैरे जाऊन तुम्ही बोलू शकता शाखा अधिकारी यांच्याशी. हे फक्त छोटंसं माहितीचं अपडेट होतं. असेच अपडेट आपल्या चॅनलवरती सारखे येत असतात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे महत्त्वाचे अपडेट असेच तुम्हाला मिळत जातील. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.